नमस्कार, मी प्रियांका. मी प्रियांका जोकल स्टोरीमध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन स्टोरी. मानसी, अवघी 15 वर्षाची मुलगी. जेव्हा तिची आई तिला घेऊन माझ्याकडे आली होती तेव्हा मानसीच्या डोळ्यात एक शांतता होती. ती शांतता खरी नव्हती, ती थकव्याची होती. जगायची इच्छा संपल्यावर येते ना, तशीच. कुलकर्णी कुटुंब, 2 मुली, मोठी श्वेता आणि धाकटी मानसी. श्वेता अभ्यासात फारच हुशार, टॉपर टाईप, आणि मानसी कशीबशी पास होणारी, सर्वसाधारण. घरात रोज एकच वाक्य ऐकू यायचं, श्वेताकडे बघ, ती किती हुशार आहे, काहीतरी शिक तिच्याकडून. आता हे वाक्य काही नवीन नाही. आपण मुलांना नेहमीच शेजारच्या नात्यातल्या मुलांचे उदाहरण देतो, पण एक गोष्ट आपण विसरतो, प्रत्येक मुलामध्ये काहीतरी कला, हुशारी असते. सगळेच अभ्यासात हुशार नसतात. मानसी अभ्यासात चमकत नव्हती, पण स्वयंपाक 1 नंबर, घर आवरणं सुंदर सजवून ठेवायची. मी सगळ्यात आधी मानसीची झोपण्याची जागा बघितली. मानसी वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये झोपायची. हा झोन डिप्रेशन, कन्फ्युजन, ओव्हर थिंकिंगशी जोडलेला आहे. तिची वही पुस्तकं तिने ईस्ट नॉर्थ ईस्टमध्ये ठेवलेली होती. श्वेताचा बेडरूम साऊथ वेस्टला होता, पण श्वेता शिक्षणासाठी बाहेर राहत होती. मग आम्ही काय केलं, मानसीची झोपण्याची सोय साऊथ वेस्टला केली आणि तिचं स्टडी टेबल वेस्ट साऊथ वेस्टला बनवलं. तिथेच तिची सगळी वही पुस्तकं ठेवली. मी इथे एक गोष्ट स्पष्ट सांगते, पुस्तकांची दिशा बदलली म्हणजे काही पास होता येतं असं नाही. अभ्यास हा करावाच लागतो. मी नेहमीच सांगते, रेमेडी बरोबर कर्मही केलेच पाहिजे. दोन्ही एकत्र असतील तरच रिझल्ट येतो. इथे मी NLPचा वापर केला. आता तुम्ही म्हणाल तो कसा? तर प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धती वेगळी असते. काही मुलं ऐकून शिकतात, ते ऑडिटरी लर्नर असतात. काहींना पाहिलेलं पटकन लक्षात राहतं, ते व्हिज्युअल लर्नर. आणि काहींना लिहून, वाचून, करून शिकायला आवडतं, कायनेस्थेटिक लर्नर. मी मानसीची छोटीशी टेस्ट घेतली. तिला पाहिलेल्या गोष्टी लगेच लक्षात राहायच्या. मानसी व्हिज्युअल लर्नर होती. मग मी तिच्या आईला सांगितलं, ऑनलाईन व्हिडिओद्वारे शिकवणारे क्लासेस घ्या, ते तिला उपयोगी पडतील. पण इतक्यावर मी थांबले नाही. मी मानसीच्या आई वडिलांना दोघांनाही बोलावलं. सरळ सांगितलं, तुम्ही दोघं मानसीला समजून घ्या. तिला तुलना नको, तुमचे प्रेम, प्रोत्साहन हवे आहे. आणि त्याचा परिणाम त्या वर्षी मानसीला 10वीमध्ये 82% मिळाले. आज मानसी हॉटेल मॅनेजमेंट शिकते आहे. ती खुश आहे. तिच्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास आहे. ती स्वतःवर खूप प्रेम करते. आणि सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे ती अजूनही कधीतरी माझ्याकडे येते आणि येताना माझ्यासाठी चॉकलेट घेऊन येते. ते चॉकलेट माझ्यासाठी तिच्या परत मिळालेल्या आयुष्याचं आणि तिच्या हसण्याचं प्रतीक आहे.